अय्यो रामकृष्ण म्हणलं की होत्या हाड गळ्यामध्ये काय ते वायर म्हणतो मी ते फास. अय्यो फासच किती आहे त्या गळ्यामध्ये फास लावून काय वर जायचा प्रोग्राम बिराम आखलं होतं की काय म्हणतो मी ते. अय्यो रामकृष्ण डायरेक्ट सुसाईड. आता मला हात देतोस की मी मरेपर्यंत बडबड करतोस. अय्यो हित अजिबात मरू नका साहेब. अय्यो देतय ते देतय हात देतय ते. अय्यो रामकृष्ण पाणी पाणी झालं. अय्यो एवढं चांगलं जंटलमन माणूस ते हे अवदसा कशाबाई केलं म्हणायचं ते. तुझं लग्न झालंय? अय्यो नाही जी. जन्मात कधी करशील तर माझ्यासारखंच करावं असं वाटेल. बायको ही नसून अडचण आणि असून खोळंबा असते, तरी देखील ती हवी हवीशी वाटते. तिच्यासाठी चल. अय्यो त्या माणसानं किती जड असायचं म्हणतो मी ते. अरे काय चाललंय का या रूम मध्ये? अय्यो हे साहेब गळ्यामध्ये वायर लटकावून वर जायचा प्रोग्राम केला होता बघा. काय? डायरेक्ट सुसाईड. अय्यो जरा हात देता प्लीज. लई वजन बघा. अय्यो त्या खोलीचं फार स्विमिंग टँक करून टाकलं की हो. डेंजर डेंजर. डेंजर माणूस बघा डेंजर माणूस. साहेब तुम्ही यांच्यावरती वॉच ठेवा बघा. तोपर्यंत मी मॅनेजर साहेबांना सांगून येतो बघा. अरे मॅनेजर कशाला पाहिजे? सुसाईड म्हणजे डायरेक्ट क्राईम झालं की हो साहेब. त्याचं काय आहे मी मॅनेजरला सांगितलं ना की ते लगेच पोलीसला बघा. पोलीस? ते पोलीस बिलेस आलं की नाही की मज्जा असतंय बघा. तुला मजा करायची ना? अय्यो हे घे आणि माझ्या पैशाने मजा कर जा. अय्यो पण त्या डायरेक्ट सुसाईड हे कसं चालणार साहेब. अरे चालवलं की सगळं चालतं, अय्यो. पण तू तुझा चंबू बंद ठेवायचा आणि चालायला लागायचं. हे बघ हा माझा मित्र आहे, याची मी काळजी घेईन. जा. पण ते लपडं बिपडं काय वाढलं तर आपलं बघा कसं चंबू.
नाहीतर आत्महत्या राहील बाजूला आणि सर्दीनं मराल. बरं, हा सगळा कार्यक्रम कोणत्या आनंदाप्रित्यर्थ होता? बायको सोडून गेल्याच्या दुःखाप्रित्यर्थ. ती माझ्याशी बोलायला तयार नाही हो. काय अर्थ आहे लाईफ मध्ये? एका बाईसाठी तुम्ही तुमचं आयुष्य संपवायला निघालात? आयुष्य इतकं स्वस्त असतं? स्वस्त? मी माझं आयुष्य तुम्हाला देऊन टाकायला तयार आहे, वर पैसेही द्यायला तयार आहे. हे बघ, पण जर तू आत्महत्या केलीस आणि तुझी बायको परत आली तर तुझा जीव आणि तुझी बायको दोघं फुकट गेले की नाही? तसं होणार नाही. नाही. अरे, बायकांचं हेच लफडं असतं. मी सांगतो, ती तुझी चेष्टा करत असणार, दुसरं काही नाही. सगळ्या आत्महत्या करणाऱ्यांना हेच सांगायचं असतं, हे माहिती आहे मला. थँक्यू. पण तुम्ही इथून गेल्यानंतर मी पुन्हा तेच करणार आहे, समजलं? नक्की? नक्की म्हणजे काय? 110%. गुड बाय मिस्टर एंजर. चल हा घे, एकदम फिट तुझ्या मापाचा आहे. हे काय पोलीसची वर्दी? होय, कोर्टात जाताना तू हा पोलीसचा ड्रेस घालायचास. काही दगाफटका झालाच तर तो तुझे कपडे घातलेले आमच्या माणसाला होईल. तू वाचशील. वा, शाबास. काय भेजा वापरलाय. यावर्षी पद्मश्रीची गॅरंटी. ते पद्मश्रीचं मी आणि राष्ट्रपती बघून घेऊ. तू पटकन कपडे घाल. अरे, जरा वरती बघा ना, त्या तिकडे काय आहे ते? मूर्खा, तो माणसासारखा माणूस आहे. अरे, तो काय करतोय तिथं? हेच म्हणतो, चौकशी करायची का? बहुतेक तो आपलं लक्ष तिकडे वेधण्याचा प्रयत्न करत असणार. माणूस तसं मला घातपाती वाटत नाही. झोपेत चाललेला असावा. ए राजा, अरे काय चालवलेस काय? उडी. इथून उडी मारली की फिनिश. माझ्या राजा, अरे स्वतःच्या आणि माझ्या जीवावर का उठलायस? गाढवपणा करू नकोस. अरे, खालून सगळं पोलीस डिपार्टमेंट पाहताय. पाहताय ना? पाहताय ना? बेस्ट. उद्या सगळ्या पेपरमध्ये छापून येईल. उंचावरून उडी मारून एका तरुणाची, एका सद्ग्रस्ताची आत्महत्या. बायकोच्या हट्टीपणाला आणि उर्मटपणाला कंटाळून एक जीव परलोकवासी. उद्याचा पेपर वाचल्याशिवाय प्रियाला माझी किंमत कळणार नाही. मग पश्चाताप, पश्चाताप. आणि त्या पश्चातापाच्या आगीत आयडिया. आता आणखी कुठली आयडिया? मी स्वतःला पेटवून घेऊन मग उडी मारली तर कशी काय आयडिया? म्हणजे काय, ते दिसायला भन्नाट दिसेल आणि लोकांचं लक्षही जाईल. शहाणपणा करू नकोस. आधी आते तुला तुझी बायको पाहिजे ना?
ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी, मी समजावतो तिला. हे बघ, तुमची भेट होईल अशी व्यवस्था करतो मी. आय प्रॉमिस यू. ओके? ठीक आहे, शेवटचा प्रयत्न केला नाही असं व्हायला नको ना. ठीक आहे, आता माझ्यावर उपकार करा आणि आत या. आत घ्या. कठीण आहे हो, इथं उभं राहायला जागाच नाहीये. बरोबर, या या. सावकाश. नाही नाही नको. आता काय झालं? आधी वेळ ठरवून घ्या, म्हणजे आम्हा दोघांची भेट फायनल ठरवून घ्या, नंतर मी आत येतो. म्हणजे तिने नकार दिला तर इथल्या इथे उडी घेईन म्हणतो. ते सारखं सारखं आत बाहेर नको. ते खिडकीतून खाली बघितले तर माझे डोळे गरगरतात हो. ठीक आहे, फोन नंबर दे. नंबर 42484. मिसेस चिपळूणकर. ठीक आहे. 4 2 2 4 4 8. 8 4. हॅलो हॅलो, मिसेस चिपळूणकर आहेत का? हा, मिसेस चिपळूणकर, हे पहा, मी तुमच्या मिस्टरांचा मित्र बोलतोय. अहो, तुमच्या नवऱ्याची मनस्थिती फार ढासळलेली आहे. हो, ते सारखा आत्महत्येचा प्रयत्न करतायत. नाही, हे पहा, त्यांचा एक प्रयत्न अयशस्वी झाला आणि दुसरा निम्म्यावर आलाय. नाही, तुम्ही जर त्यांना भेटला नाही तर कोणत्याही क्षणी ते उडी मारतील आणि मरून जातील. काय? किती वेळात? अर्ध्या तासात? हो, ते पोचतील तिकडे. हो, या. काय 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 म्हणाली? अर्ध्या तासात भेटणार आहे तुला. कुठे? घरी? घरी नाही, राजकुमार थिएटर मध्ये तिचा प्रोग्राम आहे तिथे. वैताग आहे खरोखर. या आता आत या. आत घ्या ना. या बघू. चला या. काय झालं आता? या ना. येतो ना. चाव काय वैताग आहे खरोखर. गेला बाबा एकदाच आत. मला वाटलं हा आणतो आता गोत्यात. काय चाललंय साहेब, वरती एक माणूस होता, नंतर तो आतमध्ये गेला. पण मला काय वाटलं साहेब की तो मला उगाच फोडाचा नाटक करायची सवय लागली आहे. काय झालं आता? काहीतरी जळल्यासारखा वास येतोय. याला नकट्या नाकाला वासच फार. काही जळलं बिळ नाही. माझ्या सिगरेटचा वास आहे तो. जा आता. तुम्ही सिगरेट मध्ये सुक बोंबील घालून ओढता काय? ते मरू द्या. तुमचा आवरा आणि जा बघू थिएटरवर लवकर. जा लवकर. तुम्ही मग मुंबई सोडून धारवाडला दुसरं कोण येणार? काय चाललंय काय तुझं? तू सरळ मला सोडून निघून जातेस याचा अर्थ काय? मी मी तुम्हाला सोडून आला? उलट मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. तुम्हाला नको होतं ना मी. मग मी तरी कशाला लादू स्वतःला तुमच्यावर? म्हणून निघून आलं. एखाद्या सणकेत माणूस बोलतो कधीतरी, याचा अर्थ? अरे वा, तुम्हाला सणक आलं की मी लग्नाची बायको म्हणून राहायचं आणि सणक फिरलं की निघून जायचं बेवारच्या सारखं वाऱ्यावर. दुवाळ्या दुईला तुम्ही समजता काय मला? शोभेची बावली. मला सुद्धा इंडिपेंडेंट स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, विचार असतं, मी कलाकार असतं. तुमच्या आदराशिवाय भक्कम उभं राहू शकतं. हे बघ प्रिया, आपल्याला असं वाटतं की आपण एकमेकांच्या आधाराशिवाय राहू शकतो. माझी तर तशी खात्री होती, पण तसं होत नाहीये. ते नाही जमत. मी जमवीन. नाही जमत. आपल्याला हे वाटतं की आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे काय म्हणतात ते, नाही मला सांगता येत नाहीये. हे बघ, मी बुद्धू आहे, माथे फिरू आहे, पण मला नाही जमत तुझ्याशिवाय. अनिल, पण आता हे तुझ्या सगळ्याच प्रश्नांची सोडवणूक करणं मला या क्षणी तरी शक्य नाहीये. पण मला जे काय म्हणायचं ते मी लिहून आणलंय. हे पत्र वाच. माझ्या हातून गाढवपणा झाला होता, पण तो क्षमा करण्यासारखा होता असं मला वाटतं.
इतकंच मला सांगायचं होतं. अनिल अगं पब्लिक कधी खुश झाली आहे. तुम्ही तर मरायला जाणार होता ना, मग इथं कशाला आलात मरायला? अण्णा ते काय म्हणतात ते तरी ऐकून घ्या. असली माणसं काय बोलतात ते ऐकणं सुद्धा पाप आहे. अण्णा, चल, तू please. आधी इथनं चल. अण्णा, please. तू चल आधी चल लवकर. अण्णा, चल अण्णा. म्हणतो ना.